सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आज आपला प्रश्न असा आहे, तपः किं लक्षणं प्रोक्तम। तपः स्वधर्मवर्तित्वम, म्हणजे तपाचं स्वरूप काय आहे, मुख्य लक्षण काय आहे। स्वधर्मवर्तित्वम म्हणजे काय, स्वतःचं कर्तव्य पार पाडणं, जी नियत कर्तव्य आहेत ती पार पाडणं म्हणजे काय, याचा खूप मोठा वेगळा अर्थ आहे। मुळात सांगायचं झालं तर आपल्या खूप कंप्लेंट्स असतात, मला असं, मला तसं, मला ते दुसऱ्यासारखं नाही। पण मुळात आपण ज्या परिस्थितीत आहोत, ज्या कामगिरीवर आहोत, ज्या जबाबदारीवर आहोत, ज्या अधिकारावर आहोत घरामध्ये किंवा समाजामध्ये, जसे आहोत आपण मूळ या जीवनात जन्माला येऊन आपण ज्या जबाबदारीवर आहोत मुळातच, ते कर्तव्य पार पाडणं म्हणजे स्वधर्मवर्तित्वम, स्वतःचं कर्तव्य पार पाडणं। स्वतःच्या कर्तव्यापासून दूर जाऊन आपल्याला जे आदर्श वाटतं, लोक जे करतात, दुसरे लोक, ते करणं म्हणजे स्वधर्माचं कर्तव्य नाही आहे। या जगात चांगली दिसणारी पुष्कळ गोष्टी आहेत, चांगली दिसणारी पुष्कळ कर्म आहेत। ती चांगली का दिसतात त्याचं कारण आहे की ती आमची नाही आहेत ना, म्हणजे आमच्या मनाची एक अशी ठेवण आहे, जे आमच्याकडे नाही आहे ते आम्हाला हवंसं वाटतं
आणि जे आमच्याकडे आहे ते आम्हाला करायचं नसतं. पण प्रत्येकाला, म्हणजे असं मी म्हणू शकणार नाही की ईश्वराने बांधून ठेवलं आहे, असं नाही म्हणता येणार. प्रत्येकाला त्याच्या वासनांनी निर्माण केलेल्या कर्मांना स्वधर्म म्हणून बांधून ठेवलेलं आहे. त्याला स्वधर्म म्हणायचं. आपल्यावर जी जबाबदारी आहे या जीवनामध्ये, कोणतीही जबाबदारी नसलेली जी जबाबदारी आहे, जे करावं लागतं आहे, ते सुद्धा ते स्वधर्म कर्तव्यच आहे. अनेक प्रश्न मनात येऊ शकतील की मला तर काहीच जबाबदारी नाही. मग त्या नसलेल्या जबाबदारीच्या जीवनामध्ये जे राहावं लागतंय ते स्वधर्म कर्तव्य आहे. त्यातून जर पळ काढावं असं वाटत असेल आणि दुसरं काही करावं असं वाटत असेल तर ते स्वधर्म कर्तव्य नाही. असं इथे अतिशय हा प्रश्न अतिशय छान आहे. आणि हे कशाच्या बाबतीत शेवटी विचारलं आहे की हे स्वधर्म कर्तव्य, स्वधर्मवर्तित्वम म्हणजे काय, हे कशाचं लक्षण आहे माहिती आहे? तपाचं. जीवन हेच एक तप आहे. जीवन हीच मोठी तपश्चर्या. तप याचा अर्थ काय? ज्या गोष्टी करत असताना, जे जीवन आपण जगत असताना आपण तावून सलाखून निघतो, म्हणजे आपण तयार होतो सगळ्या गोष्टी, अडी अडचणी, संकट, सुख, दुःख, अशा सगळ्या गोष्टी आल्यानंतर त्याला फेस करून आपण जे तयार होतो, याला जीवनामध्ये तप म्हणतात, तपश्चर्या. जीवन हेच मुळी एक तप आहे. आता असं तर अगदी खूप मोठं नाव देता येणार नाही की खरोखरी जीवन फार कठीण आहे वगैरे, पण तरीसुद्धा असं आपण म्हणू शकतो. ती कपॅसिटी, ती पात्रता आपल्याला ईश्वर दत्त आहे, ईश्वराने दिलेली आहे की तुम्ही कोणत्याही तुमच्या स्वभावाप्रमाणे तुमच्या जीवनात अडचणी येतात आणि माझ्या स्वभावाप्रमाणे मी लिहिलेलं जे विधी लिखित आहे, मी लिहिलेलं म्हणजे काय, तर मी ज्या माझ्या वासनांनी तयार केलेलं जे जीवन आहे, त्या जीवनात येणाऱ्या अडीअडचणींना मी फक्त स्वतः तोंड देऊ शकते, दुसरं कोणी नाही देऊ शकत. म्हणजे मला आता समजा एखाद्या माझ्या मैत्रिणीचं जीवन फार चांगलं वाटतं आणि मला असं वाटतं मला तिच्यासारखं जीवन हवं, पण त्या जीवनाला धरून दोन बाजू आहेत, चांगलं आणि वाईट. आणि समजा मला तिच्यासारखं चांगलं जीवन मिळालं, हे एक उदाहरण आहे बरं का, उदाहरणापुरतं उदाहरण, मला तिच्यासारखं चांगलं जीवन मिळालं. आता तिच्यासारखं म्हणजे तिचंच उदाहरणार्थ, तर त्या जीवनाला दोन बाजू आहेत, चांगलं आणि वाईट. चांगलं जे झालं त्याचा मला फार आनंद झाला, चला मला तिच्यासारखं चांगलं जीवन मिळालं. त्याला जोडून त्याच्या पाठोपाठ आलेल्या तिच्या जीवनातल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या पण आल्या माझ्याकडे आता, कारण मी इच्छा केली होती. आता त्या अडीअडचणींना मी तोंड देऊ शकत नाही, त्यामुळे मी पूर्णपणे कोलॅप्स झाले. हा या जगताचा सिद्धांत आहे, गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय. काय? स्वधर्म पालन करणं हेच केवळ योग्य आहे. परधर्मो भयावहा, दुसऱ्याचा धर्म पालन करणं हे
अत्यंत भीतीदायक आहे. भीतीदायक म्हणजे काय? त्यातल्या फक्त चांगल्याच गोष्टी आम्हाला कळतात, पण मूळ सिद्धांत हा आहे की कधीही कोणीही दुसऱ्याच्या जीवनातल्या अडीअडचणींना तोंड देऊ शकत नाही. म्हणजे त्या अडीअडचणी मी माझ्या समजल्या तर मी तोंड देऊ शकणार नाही. त्याचं कारणच एक आहे, माझ्या स्वभावानुसार. माझा स्वभाव कसा बनला आहे? सगळ्या गोष्टींची आपल्याला आठवण आहे. आपण खूप अभ्यास केला आहे सगळ्यांनी, की पूर्वी एक उदाहरणार्थ एक कोणता तरी एक देह होता, त्यातून वासना निर्माण झालेल्या आहेत. मग तो देह संपला, वासनांनी कारणदेह धारण केलेला आहेच. त्या कारणदेहानी पुन्हा दुसरा हा चालू स्थूल देह धारण केला. आता या देहामध्ये माझ्या कारणदेहानीच निर्माण केलेल्या वासनांनी निर्माण केलेली कर्म आहेत. या देहामध्ये माझ्याच वासनांनी निर्माण केलेली कर्म आहेत ना, बाकी दुसऱ्या कोणीही नाही. उदाहरणार्थ बघा, मला माझं अक्षर समजतं, दुसऱ्याचं अक्षर समजत नाही. मला माझ्या नोट्स समजतात, दुसऱ्याने काढलेल्या नोट्स मला समजत नाहीत. हे आलं लक्षात? त्याप्रमाणे मी जर माझ्या वासनांनी तयार केलेल्या कर्मांना फेस करायचं म्हटलं, कितीही कठीण मार्ग असू दे मी करू शकते. पण परधर्मो भयावहा, मी दुसऱ्याच्या जीवनातली कर्म समजा माझ्या जीवनात आली तर मी फेस नाही करू शकत त्याला. हा सगळ्यात मोठा धर्म आहे आपला, की स्वतःच्या कर्तव्यांचं पालन करणं. आणि मग स्वतःची कर्तव्य जी आहेत ती कितीही कठोर असू दे तरी ती स्वतःसाठी लोण्यासारखीच मऊ असतात. हे ह्याच्यात सांगितलं आहे. कारण जीवन म्हणजे प्रत्येकासाठी तपच आहे. तप का बरं आहे? कारण ते जीवन वासनांमधूनच निर्माण झालं आहे. स्वर्गातून पडलेलो नाही आहोत आपण. सगळं चांगलं चुंगलं मिळणार नाही आहे. हा जन्म झाला आहे. ह्याचाच अर्थ काय आहे की आपण काहीतरी उद्योग करून ठेवला आहे आणि त्याची शिक्षा भोगायला किंवा त्याची फळं खायला किंवा त्याची उत्तरं द्यायला आपण इथे आलो आहे. आपण दुसरं एक्स्ट्राचं काहीही करू शकत नाही. आता केवळ जन्म झाला आहे म्हणून मी वासना केल्या, म्हणून मी पश्चाताप करण्यासाठी इथे आलेलो आहे, याचं आपल्याला भान पाहिजे. आणि म्हणून तपाचं खरं लक्षण काय? तपाचं म्हणजेच काय? हा काय आहे? ही सामान्य भाषा नाही बरं का. ह्यातलं जे संस्कृत आहे ना, हेही तुमच्या लक्षात आलं आहे की नाही मला माहीत नाही, की ह्यातलं संस्कृत आहे ना, तर हे संस्कृतसुद्धा थोडंसं वेदातल्यासारखं अतिशय जुनं असं पूर्वसंस्कृत आहे, पूर्वकालीन संस्कृत आहे. अगदी खूप जी आजकाल छान भाषा असते ना पुस्तकांमध्ये वगैरे, तसं संस्कृत नाही आहे. जुनी वेदकालीन संस्कृत म्हणतात ज्याला. व्याकरणाचे सुद्धा नियम याला थोडेसे वेगळे आहेत. त्यामुळे ही जी भाषा आहे ना ही, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही यक्षाचीच भाषा आहे. यक्षच बोलतो आहे, यक्ष प्रश्न विचारतो आहे आणि युधिष्ठिर त्या काळच्या यक्षाला ती उत्तरं देतो आहे. त्याच्यामुळे फार भारदस्तपणा आहे की तप ह्याचा अर्थ जीवन. जीवन हे तपश्चर्याच आहे. म्हणून तप म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजेच तप. ही पद्धत आहे, ही पद्धत आहे सांगण्याची. जीवनाचा धर्म तप आहे. माहिती आहे का? जीवन सोपं नाही. आता प्रत्येकाची ह्याच्यावर मतं वेगळी येतील, पण इथे जे यक्षाच्या प्रश्नातून यक्षाला विचारायचं आहे तो फक्त मतितार्थ मी सांगते की जीवन म्हणजे एक तपच आहे, तपश्चर्या आहे ती. आणि
ते सहजासहजी जगण्यासारखं का नाही आहे त्याचं कारण एक गोष्ट असते बघा. मी चूक केली, मी न्यायालयात गेले, न्यायाधीशाने मला शिक्षा केली, मी ती मानली आणि मी ती शिक्षा सहन करून पश्चाताप केला. एका चोराने चूक केली, त्याला पोलिसांनी पकडलं, त्याने ती चूक मानली आणि त्याने तीच शिक्षा सहन करून पश्चाताप केला. असं नाही आहे ना आपलं. आपली गंमत काय आहे माहिती का, की गेल्या जन्मामध्ये आणि गेल्या अनेक जन्मांमध्ये आम्ही काय केलं, गेल्या अनेक जन्मांमध्ये आम्ही काय केलं हे आम्हाला आज आठवत नाही. ही शोकांतिका आहे. शोकांतिका म्हणजे काय, आम्हाला आमचं तेवढं तप नाही आहे, त्याच्यामुळे सारखे प्रश्न पडलेले असतात. काय मी काय केलं, कोणाचं वाईट, का माझ्यावर अशी वेळ आली आहे, मी इतकं सगळं चांगलं वागून असं का होतं, मी इतकं देवाचं करते. अरे देवाचं आत्ता करतोयस तू, अरे तू आत्ता चांगलं वागतोयस, हे मागच्या जन्मांची फळं ती आत्ता पकडला गेलायस तू. आत्ता ती फळं उभरून वर येत आहेत आणि त्याच्यामुळे हे जीवन म्हणजे तप आहे. कशाचाही आम्हाला थांगपत्ता लागत नाही, पण मात्र आम्हाला सारखं कोर्टात उभं राहावं लागतं की हो बाबा कान पकडून आमची चूक झाली, चला आम्ही शिक्षा भोगायला तयार आहोत. सारखं पोलिसापुढे उभं राहावं लागतं, हो बाबा काय दंड द्यायचा तो द्या, चूक झाली आमची. खरोखरीच म्हणजे कशाचाही आम्हाला थांग लागत नाही. गेल्या जन्मांमध्ये आम्ही काय केलं आणि कसलंही गणित या जीवनातलं आम्हाला सोडवता येत नाही. खरं कित्येक वेळा सरळ सरळ चाललं असलं तर ठीक आहे, ते ॲक्सेप्टेबल आहे. कित्येक वेळा काहीतरी विपरीत होत जातं, ते मात्र आपल्याला ॲक्सेप्टेबल नसतं. आपण तो स्वीकारभाव ठेवत नाही. पण म्हणून या जीवनाला आम्हाला काही न कळता आम्हाला शिक्षा, आम्हाला उठून उभं केलं जातं. चल आता कान पकड, चूक झाली ना, चल उठा बशा काढ, असं केलं जातं. त्याच्यामुळे आम्ही इरिटेट होतो. पण इरिटेट न होता आम्हाला तर एकदा कारण कळलं की हा जन्म हाच मुळी सिद्ध करतो की गेल्या जन्मात केलेल्या केलेल्या हे निर्माण झालेल्या वासनांची ही कर्म करावी लागत आहेत आपल्याला. इतकं मोठं कारण आहे. त्यामुळे जीवन हे एक तप आहे आम्हाला, कारण ते सहजासहजी सोडवता येत नाही, म्हणून ती तपश्चर्या आहे. मग त्या तपाचं खरं लक्षण काय आहे, हे जीवन हे तप केव्हा होणार आहे. आम्हाला मजा वाटली म्हणून आम्ही सगळं चांगलं निवडलं आणि आमच्या कर्तव्यापासून लांब राहिलो. आम्हाला ना हे मात्र करायचं असलं की आवडत नाही, बाकी सगळं आवडतं, मग ते आम्ही नाही करणार. किंवा आजकाल आहे बघा की घरातल्यांना कुठेतरी वृद्धाश्रमात ठेवायचं नाही, त्याला काहीतरी म्हणजे ती जी हे आहे ना काय गृहस्थाश्रम जो आहे ना, संस्कृत जर तुम्ही पूर्ण अभ्यास केला तर त्याच्यात हे आश्रम आणि ही जी नाती आहेत याचा पूर्ण अर्थ तुम्हाला कळेल. आपण जे असतो, आपण या यक्षप्रश्नामध्ये सुद्धा आपण अभ्यास केला आहे. आपण ज्या वंशाचे आहोत, ते जे पूर्वीचे लोक आहेत, आमचे पूर्वज, त्यांचाच आपण अंश आहोत. म्हणजे त्यांचेच उपकार आहेत. आमच्यामध्ये आलेले सगळे जे गुण आहेत ते इतक्या पिढ्यांमध्ये असलेले पूर्वजांचे गुण आहेत आणि त्यांचे उपकार आहेत. आमची ही जी जीवनाची स्थिती आहे, त्यामुळे कुठल्याही म्हाताऱ्या वृद्धग्रस्तांना घरातल्या वृद्धाश्रमात ठेवणं हे काय बरं त्या गृहस्थाश्रमाचं कर्तव्य ठरत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून च्युत झाला आहात, हे एक मी उदाहरण दिलं. बाकी आपलं जे कर्तव्य आहे ते आपल्याला कायम पार पाडलं पाहिजे. स्वभावानुसार, आपल्या स्वभावानुसार
स्वतःचं कर्तव्य बजावणं. माझ्या स्वभावाचा कल कुठे आहे प्रत्येकाला माहीत असतं. आपण बघा 10 वेळा सगळं करतो आणि 10 वेळा एकाच जागी आपण पुन्हा पुन्हा वळतो की नाही मला ह्याचीच आवड आहे, मी हेच करणार. आणि हीच खरी सर्वोत्तम तपश्चर्या काय, आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे कार्यरत राहणं. स्वधर्म म्हणजे काय, स्वधर्म म्हणजे आपली अंगभूत वृत्ती. अंगभूत म्हणजे काय, मुळात असलेली आपली वृत्ती सारख्या आपण तिकडेच वळतो. बघा तुम्ही एखादा सारखं त्याच्यापुढे काहीही ठेवा तो सारखं वाचनच करतो. एखादा काय करतो, त्याला काहीही सांगा इकडे चल तिकडे चल, काय हे करू आपण, गंमत करू आपण, मजा करू, नाही, त्याला भजनात रस आहे, तो सारखा भजनातच रमतो. एखादा त्याच्यापुढे काहीही ठेवा, काहीही ठेवा, तुम्ही पेढ्यांचे ढीक ठेवा, श्रीखंड बासुंदी ठेवा, तो म्हणतो नाही नाही मला भाकरी पिठलं हवं, मला चटणी भाकरी हवी. असं म्हणजे ही काय आहे माहिती का, वृत्ती, अंगभूत वृत्ती. अंगभूत वृत्ती आपली जिथे वळते ते आपण कार्यरत राहणं म्हणजे आपला मूळ स्वभाव आहे. आणि मूळ स्वभाव म्हणजेच आपलं स्वधर्माचरण, स्वधर्मवर्तित्व. आपलं जे स्थान आहे आज घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये त्याचं जे स्थान आहे त्या स्थानानुसार जबाबदाऱ्या पार पाडायच्या ज्या काही आहेत त्या त्या काळामध्ये, त्या आपल्या आंतरिक वासनाच आहेत. आमच्या जशा वासना तशीच आमच्यावर वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे आपलं नेचर, आपलं स्वरूप हे आपल्या वासनाच बनवतात. आणि त्याच्यानुसार उत्साहाने कुठलीही परिस्थिती असो, माझ्या स्वभावानुसार उत्साहाने कार्यरत राहणं, कार्यक्षमता जास्तीत जास्त वाढवणं हे झालं पाहिजे. आणि सहजतेने ते काम करणं म्हणजेच आपला कल असेल. त्याच मार्गाने आपण परिश्रम करायचे. दुसरा काय करतो आहे, तो कसा पैसे मिळवतोय, त्याचा कल आपण घ्यायचा प्रयत्न करायचा. मी पण आता तसंच करीन, कल नसला तरी सुद्धा नाही होणार ते. परधर्म भयावह, चांगलं पाठ करून ठेवायचं. दुसऱ्याकडे पाहून मला काहीच करायचं नाही आहे. आणि मग आपला जिथे कल आहे त्या मार्गाने परिश्रमपूर्वक आपण गेलं पाहिजे. प्रामाणिकपणाने ते कार्य पूर्ण केलं पाहिजे. ही आहे खरी तपस्या. आपल्याला कोणतं काम उत्तम जमतं आहे, आपल्याला या जीवनात सगळा अंदाज आलेला आहे. सहज आणि उत्तम, जास्तीत जास्त त्याच्यात आनंद मिळतोय, समाधान मिळतंय, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे जर क्लिअर होत नसेल तर. आणि तेच काम आपण मुळात त्याचीच कार्यक्षमता वाढवली पाहिजे. त्याच्यामुळे स्वधर्म निश्चित होतो. कुठलंही काम दुसरं करतोय म्हणून आपण करायचं नाही. कुठलंही असो, दुसरा करतो म्हणून आपण केलं की ते तप नाही. आपण अनेकदा लहान वयामध्ये असं करतो की तो मुलांचा ग्रुप असतो. आता मुलं मित्र असतात. मग एकाने सायन्स घेतलं, दुसऱ्याला झेपत नसलं तरी तो सायन्स घेतो, त्याला मिळून जाते ॲडमिशन, काय ओळखीने म्हणा कशी म्हणा. आणि मग काय होतं, 4 जण पुढे जातात पण त्याला सायन्स झेपत नाही हा विचार तो करत नाही. आणि मग तो मागे राहतो 12वीत 2 वर्ष आणि मग तो त्याची साईड बदलतो. कारण परधर्मो भयावह. म्हणून दुसऱ्याचं धर्म पाळणं याने आपल्याला जमणारच नाही. खरं तर काय आहे म्हणजे परमेश्वरानेच हे विविधता निर्माण केलेली आहे. प्रत्येक जण या जगात वेगळा निर्माण केला आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाचा स्वधर्म हा वेगळा आहे.
बाह्य आकर्षणं खूप आहेत, इतकी बाह्य आकर्षण आहेत. म्हणजे आधी एकतर काय आहे, वस्तू बाह्य खूप आहेत, बाह्य व्यक्ती पण आहेत. काहीतरी आज हा आदर्श वाटतो. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या जीवनात मॅच्युअर असतोच असं नाही, मग त्याला तो आदर्श वाटतो. मग एखादा खेळाडूच आदर्श वाटतो, मग मी तसंच व्हायचं. पण नाही ना, माझी कपॅसिटी नाही आहे खेळाडू होण्यासाठी. त्याने त्याच्या जन्मापासनं पुष्कळ शरीर कमावलं आहे, ते सगळं मला माहिती आहे का? नाही. मग ते होणार नाही. किंवा एखादा मोठा गायक, अरे मला गायनही फार आवडतं आणि त्या गायकाचं गायन म्हणजे मला भिडतं, मी आता त्याच्यासारखं व्हायचं ठरवलं आहे. आता मी 50 वयाचं झाल्यानंतर त्या मोठ्या गायकाची बरोबरी आता मी कधी करणार? तो जन्मतःच तो गायक असल्यामुळे तो तसा तयार झाला आहे. म्हणजे काय, बाह्य आकर्षण खूप आहे तो, पण आपण आपल्या जागी स्थिर राहिलं पाहिजे. नाही, या वयापुढे मी क्लासिकलचा अभ्यास नाही करू शकणार, हे स्थिरता पाहिजे आपल्याला. आणि आपलं जे कर्तव्य आहे त्याच्यापासून आपण च्युत व्हायचं आहे का? माझ्या जे मुळात अंगभूत वृत्ती आहेत, आता मी समजा आत्ता या वयात गायन शिकायला सुरुवात केली, तर माझ्या ज्या अंगभूत वृत्ती, माझी जी मुळात आवड असणाऱ्या गोष्टी आहेत, माझं जे मुळात ज्याच्यामध्ये मला गती आहे, जे माझं विश्व आहे, त्या विश्वापासून मी दूर होईल. म्हणजेच मी माझ्या कर्तव्यापासून च्युत होईन. हे बघा, आपली आवड आणि त्या आवडीप्रमाणे आपण तसतसं त्या एका विशिष्ट गतीने पुढे जाणं, हे म्हणजेच आपली अंगभूत वृत्ती आहे. कोणीही जाऊ शकत नाही त्या गतीने. प्रत्येक जण एका वेगळ्या गोष्टीमध्ये ठराविक गतीने पुढे जात असतो. ती जी मूळ आपली प्रवृत्ती आहे, कुणी कशात तर कुणी कशात, तर ती प्रवृत्ती जोपासणं हे माझं पहिलं परमकर्तव्य आहे. कारण जीवन हे कशासाठी आहे माहिती आहे? वासनांचा क्षय करण्यासाठी. हे परत परत सांगायचं आहे, परत परत. तो मोठा उद्देश आहे आपल्या आयुष्याचा, की मी इथे जन्माला येणं हेच लांछनास्पद आहे. म्हणजे मी वासना ठेवल्या, थोडासा हा शब्द वापरला म्हणून रागवू नका, पण खरोखरीच मी वासना ठेवल्या म्हणून मी जन्माला आले आहे की नाही? उघड झालं, झाकलेली मूठ उघडली की नाही? उघड झालं की मी वासना ठेवलेल्या आहेत म्हणून तर मी जन्माला आले. मग आता मी त्या वासनांचा क्षय करणं एवढाच एक उद्देश आहे. वासनांचा क्षय कसा करायचा हा प्रश्न आपल्याला सांगतो की तप करायचं. मग तपाचं प्रमुख लक्षण काय आहे? जीवन खरं कसं जगायचं? तपाचं प्रमुख लक्षण आहे स्वधर्मवर्तित्वम. स्वतःचं कर्तव्य पालन करणं प्रामाणिकपणे. कर्तव्य कसं ओळखायचं? तर माझी मुळात जी अंगभूत प्रवृत्ती आहे त्याच्याप्रमाणे मी एका विशिष्ट गतीने पुढे जात आहे. बघा तुम्ही, चित्रकार त्याच्या गतीने पुढे जात असतो, गायक त्याच्या गतीने पुढे जात असतो, डॉक्टर त्याच्या गतीने पुढे जात असतो, पैसे मिळवणारा उद्योजक त्याच्या गतीने पुढे जातो. दुसऱ्या कोणाला जमत नाही पैसे मिळवणं आणि उद्योगही करणं, दुसऱ्या कोणाला जमत नाही. पण एखादा गावातला कष्टकरीसुद्धा त्याच्याच गतीने पुढे जाऊन तो सुद्धा आनंदी असतो. तो कधीही असं म्हणत नाही की मला वाईट वाटतं आहे, मी पंतप्रधान का नाही झालो, यांच्यासारखा खुर्चीत का नाही बसलो. नाही वाटत ना त्याला वाईट. ह्याचा अर्थ त्याच्या अंगभूत प्रवृत्तीप्रमाणे तो वागतो आहे. आणि आपल्या अंगभूत प्रवृत्तीप्रमाणे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणं हे काय आहे? हे आपलं परमकर्तव्य तर आहेच, पण आपल्या सगळ्या वासनांचा मुळात क्षय होणं
म्हणजेच आम्हाला कृतकृत्य वाटणं, म्हणजेच आम्हाला समाधान वाटणं हे आहे. आम्हाला समाधान वाटलं की झालं. कुणाला कशात समाधान वाटतं? कुणाला एखादी रेसिपी करण्यात समाधान वाटेल, कुणाला विणकाम करण्यात, कुणाला दुसऱ्याला काहीतरी शिकवण्यात, कुणाला समाजसेवा करण्यात. असं काहीतरी प्रत्येकाला जे समाधान आणि त्या दिशेने तो जे पुढे जातो, हा आहे अंगभूत स्वभाव, अंगभूत प्रवृत्ती. दुसऱ्याचं अनुकरण अजिबात जमणार नाही, कधीच जमणार नाही. ते तेवढ्यापुरतं होईल. हां, म्हणजे दुसऱ्यासारखं जगण्यापेक्षा आपल्याला म्हणजे असं अगदी हे होतं ना की दुसऱ्यासारखं आपण जगावं, चांगलं जीवन आहे, तर ते आपल्याला वाटतं दोषमुक्त जीवन आहे तसं. पण ते दुसऱ्यासारखं दोषमुक्त जीवन जगण्यापेक्षा स्वतःसारखं दोषयुक्त असलं तरी चालेल, पण ते जीवन जगावं, ते जास्त श्रेयस्कर आहे. मग आपण काय काय करतो बघा. आपल्या जे समवयस्कर आहेत, सहसा बरोबरीची मुलं किंवा बरोबरीच्या मुली एकमेकांशी स्पर्धा करतात. आता तरुण वयात ठीक आहे, कारण काय माहिती का, ते वयच असं असतं की अंगात खूप उत्साह असतो. पण पुढे थोडंसं गेल्यानंतर मॅच्युरिटी आली पाहिजे. समवयस्कांशी स्पर्धा काय करायची आहे? आपापलं कर्तव्य प्रत्येकाने पार पाडायचं. मी माझं आणि तू तुझं कर्तव्य पार पाडणार, म्हणजे त्याच्यात स्पर्धा होऊच शकत नाही. माझा मार्ग वेगळा, तुझा मार्ग वेगळा. माझ्या बाबतीत मी श्रेष्ठ, तुझ्या बाबतीत तू श्रेष्ठ. दुसऱ्याचं पाहून स्वतःला काहीतरी अपुरेपणा वाटणं, अरे त्यालाच येतं आणि मलाच येत नाही, मी कमी श्रेष्ठ आहे, मला असंच आहे, मला काही जमतच नाही लोकांसारखं, असा कमीपणा वाटणं अत्यंत चूक आहे. माझ्या गोष्टी वेगळ्या आहेत जबाबदारीच्या, दुसऱ्याच्या जबाबदारीच्या गोष्टी वेगळ्या आहेत. याच्यामुळे आपल्याला आपलं जीवन जगणं किंवा तप करणं अशक्य होतं. स्वतःमध्ये, स्वतःच्या अंगभूत प्रवृत्तीमध्ये, स्वतःच्या कर्तव्य पालनामध्ये, स्वतःचं तप करण्यामध्ये आपण रमून गेलं पाहिजे. जगात काहीही चालू दे, म्हणजे आपली कर्तव्य पार पडणार आहेत. चिन्मयानंद काय म्हणतात माहिती का, आपण सगळे काही एकाच गोष्टीसाठी नाही आहे. सगळेजण आपण ईश्वराला जी विविधता आवडते त्या विविधतेसाठी आपण विविध आहोत. आपण एकाच गोष्टीसाठी जन्माला नाही आलेलो, तुम्ही जसे तसेच आम्ही होणार म्हणून. केवळ जो आपलं कर्तव्य पार पाडतो तोच तपश्चर्या करतो. दुसऱ्याचं पाहून जो जगतो तो तपश्चर्या करत नाही, त्याच्या वाट्याला जन्म मृत्यू परत परत येतात. दुसऱ्यासारखं जीवन जगणं म्हणजेच वासनांना बळी पडणं, वासनांना भर घालणं, वासनांना खतपाणी घालणं आणि नवीन वासना. दुसऱ्यासारखं मला जगायचं आहे, दुसऱ्यासारखे पैसे मिळवायचे, मग वासनांना आपल्या खतपाणी आहे. ह्याच्यामुळे मला काय आवडतं, मला काय आवश्यक आहे, ह्याच्यासाठी आपण सतत तत्पर राहिलं पाहिजे. नाहीतर जीवनाचा वेळ वाया आहे माहिती का. वासना वाढवण्यासाठी आहे का हे आयुष्य? वासनांचा क्षय करण्यासाठी आहे. त्याच्यामुळे माझं कर्तव्य काय हे जर आपण करत राहिलं, माझं कर्तव्य काय आणि त्याच्याप्रमाणे जर मी वागलो तरच माझ्या वासनांचा क्षय होणार आहे. हा या आयुष्याचा हेतू आहे. आणि अक्षरशः तुम्हाला सांगू का, गीतेमध्ये आता श्लोक नाही आठवते मला, पण भगवंत काय म्हणतात माहिती आहे का एका ठिकाणी, की स्वतःचं कर्तव्य जो पार पाडतो
प्रामाणिकपणे पार पाडतो त्यालाच म्हणायचं परमात्म्याची सेवा. बरोबर या श्लोकाला ते अगदी बरोबर जुळतं. जो स्वतःचं कर्तव्य पार पाडतो म्हणजे स्वतःच्या वासनांचा प्रामाणिकपणे क्षय करतो, तोच भगवंताला जाऊन मिळालेला आहे, तोच परमात्म्याची उपासना करतो आणि तोच उत्तम मार्ग आहे. आणि मग परमतत्व जाणणं हे आपलं परम कर्तव्य आहे. म्हणजे आपण जर वासनांचा क्षय केला, आम्ही शांत राहायला पाहिजे, आम्ही राग नको करायला, आम्ही आसक्ती नको ठेवायला, आम्ही अलिप्त राहायला पाहिजे, हे जे सगळे सिद्धांत आहेत ना, 15 सिद्धांत आयुष्याचे, ते न करता आम्ही जर प्रामाणिकपणे आमच्या कर्तव्याशी एकजूट होऊन राहिलो आणि हळूहळू आमच्या वासनांचा क्षय झाला तर आम्ही परमात्म्याकडेच चाललेलो असतो. त्या मार्गावर आपसूक आम्ही पोहोचू शकतो आमच्या परमध्येयापर्यंत. आता आज आपण इथे थांबूया. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.